स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा स्वपदान्वितं वन्दे अहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवाञ्च श्रीरूपां साग्रजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेव श्री राधा कृष्ण पादा सहगना ललिता श्री विशाखानुतांच हे कृष्णा करुणा सिंधू दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर आजच्या भागवतम क्लास मध्ये सर्व उपस्थित भक्तांचे सर्वप्रथम स्वागत करते आणि त्यानंतर श्री श्री राधा माधव परमपूज्य मालिनी माधव आणि सर्व वरिष्ठ वैष्णव यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करून मी माझ्या आशीर्वादाची याचना करते. तर भागवतम मी जी मला जी गोविंद प्रभूंनी एक सेवा दिली आहे की 8 पॉइंट मध्ये मला विश्लेषण करायचे आहे. तर हा भागवतमचा जो विषय आहे हा तो खूप गहन आहे. हे विषय समजण्यासाठी खरं तर व्यक्ती भागवताचीच गरज लागते. आणि तर श्री प्रभुपाद तर एक व्यक्ती भागवताच्या रूपात महाराज व्यक्ती भागवताच्या रूप आहेत आणि त्यांच्याकडनं मी आशीर्वाद करण्यासाठी एक 4 शब्द तर हा जो श्लोक आहे आजचा ते शिकू वाळतो. तर ह्या श्लोकामध्ये एवम शब्दिगम म्हणजे एवम अशब्दिगम हा जो शब्द आलाय तर आपल्या गुरुच्या आज्ञेचा योग्य आदर केलेला नाही बळी महाराजांनी. आणि दोन शब्दाच्या मध्ये 2 शब्द विश्लेषण व्यवस्थित केलेले आहेत याच्यामध्ये की दैव प्रहित आणि जो शाप दिला शुक्राचार्य तो कसा दिला तर परमेश्वरी प्रेरणेने दिला. जो शाप दिला तो परमेश्वरी प्रेरणेने दिला. पण ह्या ठिकाणी बळी महाराजांची कॅरेक्टर 2 प्रकारचे सांगितले की बळी महाराज कसे होते की ते संधम जे सत्यनिष्ठ होते आणि मनस्विनम ज्यांचे चरित्र एकदम श्रेष्ठ होते. अशा बळी महाराजांनी गुरूंचा म्हणजे अनादर केला, त्यांच्या आज्ञांचं उल्लंघन केले आणि ते उल्लंघन केले जे गुरु आहेत जे शुक्राचार्य आहेत तर यांचं विश्लेषण करतात की हे कर्मकांडी म्हणून सांगितले त्यांचं. आणि अशा यांचा जरी आपण हे केलं अनादर जरी केला तरी त्याच्यामध्ये एवढं काही म्हणजे आपण याला बळी पडत नाही असं सांगितले. तर आपण एक गोष्टी एकामागे एक थोडस विश्लेषण करायचा प्रयत्न करूया. तर जेव्हा आपण जे गुरुच्या आज्ञेनुसार किंवा आदेशानुसार त्यांनी तिथे शिक्षेनुसार आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा ते सर्व सिद्धीला जातात असं म्हणतात हे की नाही. आणि पण ह्या ठिकाणी बली महाराज तर एक सत्यनिष्ठ आहे. आणि हरे कृष्ण माताजी एक मिनिट मी डिस्टर्ब करतो तुम्हाला. असे बली महाराज सुद्धा आता भगवंतांनी तिकडे म्हणजे दान मागितले वामन रूपामध्ये येऊन ते दान द्यावं हे द्विधा मनस्थितीमध्ये बली महाराज आहेत. हरे कृष्ण माताजी आवाज येत नाही व्यवस्थित तुमचा. हरे कृष्ण लागले की हा जो शाप दिलाय म्हणजे हरे कृष्ण हा कसा आहे की भगवंताच्या प्रेरणेने दिला. त्यांनी म्हणजे ज्या काही गोष्टी होतात त्या सर्व गोष्टी कशा होतात तर भगवंताच्या इच्छेने भगवंताच्या प्रेरणेने होतात. तर मी काल लेक्चर ऐकत होते त्या लेक्चर मध्ये सांगत होते की शुक्राचार्य दान देण्याच्या बाबतीत असं त्यांचं ही गोष्ट नव्हती. पण बली महाराज कसं पूर्ण ते हात देताना बलीची ब्रह्मांड दान पूर्ण सर्वस्व दान
करायला निघाले होते. त्यांना म्हणत होते, दान दे तुझ्या राज्याचा, तू एक राजा आहे. हरे कृष्ण, आवाज व्यवस्थित येतोय का? आवाज कट होतोय, हरी बोल. क्लिअर येत नाही आवाज. तर या ठिकाणी सांगितलंय की शुक्राचार्य जे आहेत त्यांनी दान करायला हरी बोल, आवाज येत नाहीये क्लिअर. दान करायला निघाले. तेव्हा त्यांना मात्र मनामधून थोडीशी धाकधूक व्हायला लागली की आता प्रत्येक गोष्टीला आपण म्हणजे दान मागायसाठी जातो तेव्हा आता असं सर्व दान कोणी करत नाही. आपल्याला हरी बोल. दान देणारे लोक आपण पाहतो. तर त्याप्रमाणे शुक्राचार्य सांगायला की तुझ्या फॅमिलीचा विचार कर, तू एक राजा आहेस, तुझ्या राज्याचा विचार कर, सगळ्या गोष्टींचा एकदा विचार कर, मग तू दान दे. प्रभूजी, कुणाचा फोन असेल तर फोन नंबरवरती कॉल करून त्यांना सांगा ना प्लीज. काय रेकॉर्डिंग चालू आहे, त्याच्यामध्ये पण आवाज व्यवस्थित येणार नाही, बसताना ऐकू जाणार नाही व्यवस्थित. हरे कृष्ण, आवाज येतोय का प्रभूजी? माताजी, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही, कटतोय आवाज, नेटवर्क पुअर आहे बहुतेक. काही समजत नाही आपण काय बोलतो. प्रॉब्लेम आहे. प्रार्थनेचा यातनी योग्य आदर केलेला नाहीये आणि दैव प्रहित परमेश्वरी प्रेरणेने शुक्राचार्यांनी बली महाराजांना शाप दिला आणि यांची दोन जी उदाहरणं पाहिले, यांच्या बली महाराजांचे जे गुण पाहिले ते बली महाराजांच्या याच्यामध्ये ते जे सत्यनिष्ठ होते आणि ज्यांचे चरित्र श्रेष्ठ होते, असे बली महाराज जे हे 2-3 गुण याच्यामध्ये वर्णन केलेले आहेत श्रील प्रभुपादांनी. तर हेच आपण आतापर्यंत वर्णन करत होते. माफ करा, माझ्या लक्षात आलं नाही, तरी मी 2-3 वेळा म्हणले की आवाज येतोय का, आवाज येते का, आपण लक्षात आलं नाही बहुतेक करून. तर आपण एकूण हे पाहतोय की शुक्राचार्यांना म्हणजे दान देण्याच्या बाबतीत त्यांनी विरोध करत नव्हते, पण त्यांनी एवढं सांगत होते की दान करताना एका गोष्टीचं भान ठेव की तुला तुझी फॅमिली आहे किंवा तुझं राज्य आहे किंवा तुझे म्हणजे एक राजाच्या याच्यामुळे असून तुला किती प्रमाणात दान करायचे आणि किती गोष्टी स्वतःसाठी किंवा राज्यासाठी हितकारक आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून तू दान दे. पण जेव्हा बली महाराजांनी पाहिले की 19व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की शुक्राचार्य वेगवेगळे आर्ग्युमेंट करायले त्यांच्यासोबत, वेगवेगळे लॉजिक सांगायले की तुला आता काय करायचंय की तुला खोटं बोलायचंय, तू हे दान देऊ नकोस. पण बली महाराज काय होते की त्यांनी भगवंताचं पूर्ण प्रेम विकसित केलेलं होतं. त्यांचं भगवंतावरती म्हणजे अतिशय निष्ठा असल्यामुळे त्यांनी शुक्राचार्यांचे जे आपले गुरु असून सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकायला तयारच नव्हते. तर आपण 1 ते 13 श्लोकापर्यंत हेच पाहिले की बली महाराज वेगवेगळ्या प्रमाणे शुक्राचार्य अगोदर सांगत होते वेगवेगळ्या प्रकारे की तू दान करू नकोस, तू खोटं बोल. त्यांना म्हणजे त्यांच्या दोघांचं आर्ग्युमेंट चालू होतं. वेगवेगळे लॉजिक सांगून त्यांना समजून सांगायचा प्रयत्न करत होते शुक्राचार्य बली महाराजांना. आणि बली महाराज आता आपण 1 ते 13 श्लोकामध्ये अगोदर आता हेच पाहिलं की 1 ते 13 श्लोकामध्ये आपण काय पाहिलं की बली महाराज पण तयार नाहीयेत, कारण की ते भगवंताचे शुद्ध भक्त असल्यामुळे ते पण वेगवेगळे उदाहरण देऊ लागले. जसे की त्यांनी दधीची महाराजांचं उदाहरण दिलं, शिबी महाराजांचं उदाहरण दिलं, की की ते भगवंताचे यांनी कशा प्रकारे दान केले आणि मी त्यांना शब्द दिलाय, मी वचन दिलंय आणि ह्या वचनापासून मी दूर होऊ शकत नाही. कारण की त्यांचं ह्या श्लोकात वर्णन केलेच की ते सत्यनिष्ठ आणि त्यांच्या चरित्राशी श्रेष्ठ अशी चरित्र असलेले बली महाराज होते. कारण की वास्तवामध्ये आपण पाहतो की बली महाराज जरी असुर कुळात जन्मले जरी असले तर भगवंताचे प्रेम विकसित त्यांनी केलेले असल्यामुळे त्यांनी बाकीच्या कुठल्याच गोष्टीच्या स्तरावर नव्हते. फक्त भगवंताशी ती शरणागत असलेल्या जीवाला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं भान नसतं. कारण की आपण आता पाठीमागचे जसे हे अध्यायावरती लेक्चर ऐकत आलो तर बऱ्याच जणांनी उदाहरणं दिली बघा की जी शुद्ध भक्तांना आपल्या स्थितीची कुठलंच भान नसतं. त्यांची नरकात जाण्याची पण तयारी असते. त्याच्यामध्ये आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं की गोपींचं, की जेव्हा भगवंताला खूप सिव्हिअर हेडेक होत असतो आणि त्यांना चरण म्हणजे धूळ पाहिजे असती, तेव्हा नारद मुनी सर्व ब्रह्मांडात फिरतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातात
आणि प्रत्येकाला त्या चरणधुळीची याचना करतात, पण कोणीच तयार होत नाही. पण शेवटी ते ह्या व्रजधामामध्ये येतात आणि गोपींना हे सगळं सांगतात आणि मग गोपी एका तत्क्षणात त्या एका मिनिटात लगेच तयार होतात, की नाही, की मला माझ्या भगवंताचं डोकं त्याच्याने राहणार आहे. तर मग माझ्या देहाचं काही होऊ द्या. आमचं किती नरक भोगायची म्हणजे नरक वासना भोगायची आमची तयारी आहे. किती जन्म आम्हाला नरक मिळाला तरी चालेल. पण आमच्या भगवंताचं याच्यामधून हेडेक राहिला पाहिजे. तर हे एक शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. तसेच यांच्या उदाहरणामध्ये आणखीन आपण माधवेंद्रपुरींचं पण उदाहरण घेतो, की माधवेंद्रपुरींना जेव्हा उन्हाळ्यामध्ये चंदन यात्रा असते आणि त्यावेळेला भगवंतांना म्हणजे खूप गरमी होती. हं. आणि तेव्हा त्या भगवंत स्वप्नामध्ये येऊन सांगतात, की मला असं-असं चंदन अर्पण कर. हं. तर असं सांगितल्याच्या नंतर त्यांनी त्या मिनिटालाच लगेच उठतात. तेव्हा त्यांनी वृंदावन मध्ये होते आणि हे पुरीमध्ये होते. हं. तर तेव्हा लगेच कुठल्या गोष्टीचा विचार न करता, की बाबा किती अंतर आहे हे आता. मी कधी 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 पोहोचणार, कधी अर्पण करणार. ह्या गोष्टी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत ते हे जे शुद्ध भक्त आहेत ते. त्यांनी लगेच त्या मिनिटाला तयार झाले माधवेंद्रपुरी सुद्धा. तसेच आपण श्रील प्रभुपादांचं पण उदाहरण घेतो, आहे की नाही? श्रील प्रभुपाद सुरुवातीला म्हणजे याच्यामध्ये पाश्चात्य देशामध्ये जाण्याच्या अगोदर प्रचार करायला, तर अगोदर कुठे होते? तर सेवाकुंजमध्ये. सेवाकुंजमध्ये राधा दामोदर मंदिरामध्ये जे एक आध्यात्मिक जगताचा एक सेंटर बिंदूच आहे राधा दामोदर मंदिरमध्ये. तिथे श्रीमद भागवताचा पाया रचला गेलाय. तर अशा एवढ्या सुंदर आध्यात्मिक जगतामध्ये जगत सोडून सुद्धा श्रील प्रभुपाद कुठे गेलेत? तर हे पाश्चात्य देश होते. जे लोकं सतत नशापान करणारे, व्यभिचार करणारे, सतत म्हणजे वाईट रीतीने सगळे त्यांची वागणूक सगळी वाईटच होती. अशा ह्या नरकामध्ये जाऊन प्रचार केलाय श्रील प्रभुपादांनी. कारण की त्यांच्या गुरुचा आदेश तसा होता. आहे की नाही? मग ते तर हा उदाहरणावरून आपल्याला हेच लक्षात घ्यायचंय, की जो शुद्ध भक्त असतो, हं, तर आपल्या वचनाशी आता प्रभुपादांना पण वचन दिलं होतं, की गुरु महाराजांना, की मी पण असा त्यांचं इंग्लिशवर प्रभुत्व चांगलं असल्यामुळे प्रचार जाऊन त्यांना करायचा होता. हं. तर ह्या 2-3 उदाहरणावरून आपल्याला कळतंय. परत ह्या श्लोकामध्ये एक जो उदाहरण जे दिलंय, हे की नाही? हे सांगितले, की दैव प्रहितः परमेश्वरी प्रेरणेने जो शाप जो दिलाय, शुक्राचार्यांनी जो शाप दिलाय बली महाराजांना, तर हा दैव प्रहित हा असा शाप होता. म्हणजे परमेश्वरी प्रेरणेने. ही सर्व इच्छा कुणाची होती? तर भगवंताचीच इच्छा होती. याच्यामागे भगवंतच कारणीभूत आहे. तसं तर आपण पाहतोच, की एक साधं झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हालू शकत नाही. ज्या सर्व गोष्टी होतात, त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच होतात. आहे की नाही? तर याच्यामध्ये आपण उदाहरण पाहतो 3ऱ्या स्कंदामध्ये उदाहरण पाहिलं बघा 4 चतुष्कुमारांचं. खरं तर हे मुक्तजीव होते 4 चतुष्कुमार. हं. आणि जेव्हा ते भगवान विष्णूंना भेटण्यासाठी गोलोकधामामध्ये गेले होते, तेव्हा दारावरती जय विजय होते आणि जय विजय त्यांना आतमध्ये एंट्री करू देत नव्हते आणि त्यांना ह्या जय विजयाला म्हणजे यांनी ह्या चतुष्कुमारांनी शाप दिला होता. खरं तर हे मुक्त जीव असून ते असे कसं काय वागले किंवा अजून त्या धामामध्ये असून कसं काय त्यांनी शाप दिला. पण ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात, की दैवप्रहित परमेश्वरी प्रेरणेने असतात. तर आपण पाहिलं, की त्यांनी शाप दिल्यानंतर ह्या जय विजय यांना कसं या भौतिक जगात परत नंतर 4 याच्यामध्ये की जसं सत्ययुगामध्ये त्यांना हिरण्य आणि हिरण्याक्षी येऊन जन्म मिळाला. परत कलियुगामध्ये जगाई आणि मदाई आणि त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण म्हणून अवतरित झाले आणि द्वापार युगामध्ये दंतवक्र आणि शिशुपाल म्हणून अवतरित झाले. तर हा जे शाप मिळाला हे जे सगळं होतं ही भगवंताचीच लीला होती. भगवंतांना जेव्हा भक्तावर कृपा करायची असती आणि भगवंतांना जेव्हा लीला करायच्या असतात किंवा त्याच्यातून भगवंताला काही शिकवायचं असतं ना, तर भगवंत असे शाप देतात. तसंच ह्या याच्यामध्ये पण हा जो शाप सांगितलाय ह्या श्लोकामध्ये आजच्या, हाही दैव प्रहितच आहे म्हणून सांगितलंय. आणखीन आपण एक उदाहरण घेऊ शकतो की वेदव्यासांचं, की वेदव्यास जे होते, है की नाही? त्यांनी पहिल्या खूप वेदांचे म्हणजे 18 वेद, पुराण सगळ्याची रचना केली होती. सगळं करून पण ते खूप दुःखी होते. त्यांना असं मनाला समाधानच नव्हतं. तर एवढं सगळं त्यांनी अभ्यास केला खरं तर सगळ्या वेदांचा याचा. तरी पण त्यांच्या हृदयामध्ये एक वेगळीच हुरूर लागली होती किंवा त्यांना असं तर दुःखामध्ये बसल्यासारखे वाटत होते. तर याच्या मागे 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 पण काय होतं? तर भगवंताचीच इच्छा होती. कारण की पुढे चालून भगवंतांना श्रीमद भागवताची रचना करायची होती. आणि परत नंतर मग हे श्रीमद भागवताचं हे झालंय. परत नंतर आपण परीक्षित महाराजांचं पण उदाहरण घेऊ शकतो. की परीक्षित महाराज तर आपण बघतो की सगळ्या गुणामध्ये एकदम म्हणजे सगळे गुण त्यांच्यामध्ये अवगत होते. सगळे गुण त्यांच्यामध्ये होते परीक्षित महाराजांमध्ये. ते एक शुद्ध भक्त होते. तरी सुद्धा
असं त्यांच्याकडे ही घटना घडली की त्यांनी शमी ऋषींच्या गळ्यामध्ये एक मेलेला सर्प घातला. हं. याच्या मागे पण हे पण हा शाप जो होता आणि तो त्यांच्या त्या ब्राह्मणाच्या मुलाने शाप दिला, की असं-असं 7 दिवसात लगेच मृत्यू होईल. हे पण जे कारण सांगितलंय, तर हे पण कसं आहे, दैवप्रहितः म्हणजे हे पण एक परमेश्वराच्या प्रेरणेने दिलेला शाप होता. तर ह्या सर्व परिस्थितीतून आता आपण हे 2-3 उदाहरणं पाहिले. चतुष्कुमारांचं पाहिलं किंवा वेदवासांचं पाहिलं किंवा परीक्षित महाराजांचं पाहिलं. तर ह्या सर्व गोष्टीतून आपण एकच गोष्ट शिकली पाहिजे, आहे की नाही? की सगळ्या ह्या परिस्थितीमध्ये भगवंताचीच इच्छा आहे मानून "ये यथा प्रपदन्ते" सगळ्या गोष्टी भगवंताच्याच ह्याच्यामध्ये आहेत मानून आपण त्या भावनेने भगवंताला शरण गेलं पाहिजे. आपण ज्या भावनेने भगवंताला शरण जातो की नाही, त्या भावनेने भगवंत आपल्याला त्या गोष्टीची फळ देत राहतात. तर ह्या ह्या जो अध्याय आहे तात्पर्य आहे ह्या याचं, तर याच्यामध्ये प्रभुपाद खूप महत्त्वाचा श्लोक सांगतात. तर तो श्लोक आहे की 10.10 तर तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददाति बुद्धिं योगं तं येन मामुपयान्ति ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात, त्यांना मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. हं. तर याच्यामध्ये सांगितले की आता बरेच आपण भौतिक लोक बघतो, प्रत्येकाला वेळच नाहीये. किती पण म्हणतो की भगवद्गीता वाचा आणि काय जीवनाचा मेन उद्देश काय आहे? ते समजून घ्या. सगळेजण हे म्हणजे असं आपण कितीतरी भक्त त्यांच्या पाठीमागे लागले तरी कोणी तयार होत नाही पटकन लगेच हे करण्यासाठी, गीता वाचण्यासाठी. तेव्हा भगवंतानी हे म्हणे की तुम्हाला वेळच नाही तर कमीत कमी हे जे 4 10व्या अध्यायामध्ये जे 8, 9, 10 आणि 11 हे 4 जे श्लोक सांगितलेत हे चतुश्लोकी गीता आहेत. तर हे चतुश्लोकी सगळ्या गीतेचं सार आहे. हे 4 जरी तुम्ही श्लोक खूप छानपैकी समजून घेतले, तर पूर्ण गीता वाचल्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं. तर मी जेव्हा राधेश्याम प्रभूजींचं लेक्चर ऐकत होते, तर त्याच्यामध्ये राधेश्याम प्रभू सांगत होते, की जसं ज्याप्रमाणे आता आपण स्कूलमध्ये जातो, त्याप्रमाणे किंवा कॉलेजमध्ये जातो, तर आपल्याला सुरुवातीला गेल्याच लगेच डिग्री मिळते का? तर नाही मिळत. तर सुरुवातीला आपल्याला बुक्स घ्यावे लागतात. त्याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो किंवा कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग आपण करत असताना बरेच प्रकारचे आपल्याला हे मिळतात, बुक्स मिळतात आणि आपण त्याच्यावर स्टडी करतो आणि परत नंतर आपण मग प्रॅक्टिकल करायला तयार होतो आणि मग परत नंतर आपल्याला डिग्री प्राप्त होते. त्याचप्रमाणे भगवंतांनी पण आपल्याला खरं तर हे दिले मॅन्युअल दिले आपल्या हातात भगवद्गीता. तर याच्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाचं पालन करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन आहेत हे कोणाद्वारे समजून घेतले पाहिजेत, तर आपण गुरु आणि शास्त्राद्वारे आपण समजून घेतले, तरच आपण आपले जे ध्येय आहे जीवनाचं, तर ते आपलं ध्येय आपण प्राप्त करू शकतो. तर भगवंत म्हणजे आता ह्या 10.8 जो श्लोक आहे की अहम सर्वस्व प्रभो. तर ह्या श्लोकामध्ये अहम सर्वस्व प्रभो मतः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. तर याच्या भाषांतर जे आहे की मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगताचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य ते पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तर 10.8 मध्ये सांगितले की मीच सर्व गोष्टीचा म्हणजे मीच सगळ्या गोष्टीचा स्रोत आहे आणि हे जो भक्त समजतो आणि तोच सर्व जे ह्या मनुष्य जन्माचं जे ध्येय आहे ते प्राप्त करू शकतो. आणि 10.9 मध्ये ते 10.9 मध्ये सांगितले की आपण मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंतम परस्परम कथयंत च मानित्य तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्ताचे चित्त माझ्यामध्ये वास करत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक संतोष आणि आनंद प्राप्त होत असतो. तर याच्या श्लोकामध्ये सर्व नवविधा भक्तीचं सतत भगवंताच्या लीला गुणांचं कसं प्रकारे श्रवण केलं पाहिजे आणि 10वा आणि 11वा जो आहे की जो ह्याप्रमाणे वागतो, तर त्याच्यामध्येच हा आता प्रभुपादांनी हा आपल्या आजचा जो 14वा श्लोक आहे त्याच्या तात्पर्यामध्ये सांगितले की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददाति बुद्धी योगम तम येन मामोपयांती ते. की जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतो, त्याला मी असे ज्ञान देतो, ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतात. तर हे 4 श्लोक खूप महत्वाचे आहेत. तर हे 4 श्लोकाचं पठण आपण नियमित केलं पाहिजे. त्यामुळे आपण भगवंताशी आपला जो संबंध आहे तो आपण प्रस्थापित ठेवू शकू. तर खूप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये राधेश्याम प्रभू समजून सांगत होते, की हे जे 4 श्लोक आहेत, की जो 8 नंबरचा, 9 नंबरचा आणि 10 आणि 11 नंबरचा. तर हे 3 श्लोक जे आहेत,
तर पहिला श्लोक जो आहे की जो 8वा श्लोक आहे तो भगवंताशी संबंध प्रस्थापित करतो 8 नंबरचा की अहम सर्वस्व प्रभो. जर त्यांनी उदाहरण देत होते की की ज्याप्रमाणे की एखादा व्यक्ती असतो त्यांचं म्हणजे दुसऱ्या एका व्यक्तीशी संबंध स्थापित होतो म्हणजे त्यांच्यामध्ये एक गाढ मैत्री निर्माण होते आणि ही गाढ मैत्री निर्माण झाली म्हणजे संबंध प्रस्थापित झाला. मग परत नंतर ते बिझनेस सेट करतात आणि बिझनेस मध्ये परत नंतर पैसे ओततात आणि त्याच्यानंतर मग जे बेनिफिट येतं आहे की नाही ते म्हणजे हे आहे संबंध, अभिदे आणि प्रयोजन. ते संबंध स्थापित होणे, बिझनेस करणे म्हणजे अभिदे आहे आणि जे प्रॉफिट जे तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे प्रयोजन आहे. तर हे तिन्ही श्लोकामध्ये पण त्यांना असं सांगायचं आहे की ते कशा कशा प्रकारे हे करतात. आणखीन दुसरं पण आणखीन एक उदाहरण दिले की शाळेचं स्टुडंटचं उदाहरण दिले की जसे आता स्टुडंट्स आहेत जे कॉलेज स्टुडंट आहेत ते कॉलेजमध्ये जातात, फॉर्म फिलअप करतात. कारण की हे स्टुडंट जे आहेत ते संबंध प्रस्थापित करणं, शाळेमध्ये जाणं आणि परत नंतर त्याच्यावरती खूप स्टडी करणं आणि नंतर शेवटी एक डिग्री प्राप्त करणं. तर संबंध आणि शाळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणं हा अभिधेय आणि परत नंतर जे डिग्री तुम्हाला प्राप्त होणार आहे ते म्हणजे प्रयोजन. हे सुद्धा आचार्य सांगतात. तर आपल्या आचार्यांनी पण हे तिन्ही चारही श्लोकाद्वारे हे समजून सांगितले आपल्याला की ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे आपण आपण कसं याच्याशी कनेक्शन जोडलं पाहिजे. तर संबंध कसा आहे तर आपण मेन आधी महत्वाचं सगळ्यात अगोदर काय समजलं पाहिजे की आपण एक अंश आहेत. भगवंताचे अंश आहेत आणि आपले स्वामी कोण आहेत तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपले स्वामी आहेत आणि एका अंशाची काय हे आहे कर्तव्य आहे की पूर्णाची सेवा करणे. तर भगवंत आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांची दास 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 अनुदास असून आपण त्यांची सेवा करणे हेच एक संबंध प्रस्थापित होतो. त्याच्यानंतर काय येतं अभिधेय येतं. तर जे 9वा श्लोक आहे आता 8व्या श्लोकामध्ये आपण हे शिकलो संबंध प्रस्थापित करणे. 9व्या श्लोकामध्ये काय शिकायचंय आपल्या चतुश्लोकी गीताच्या ह्या 9वा जो श्लोक आहे की मच्चित्ता प्राणा अभिधेय शिकायचंय. अभिधेय म्हणजे काय की जे आपले गुरु आहेत किंवा आपले आचार्य आहेत किंवा आपले जे वरिष्ठ वैष्णव आहेत यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नवविधा भक्ती करायची. किंवा भक्तिरसामृत सिंधूमध्ये श्री रूप गोस्वामी पादनी की 64 भक्तीचे अंग सांगितलेत पहा. तर ह्या 64 भक्तीचे अंगाचे पालन करणे म्हणजेच अभिधेय आहे. तर त्याच्यामध्ये सांगितले तर ह्या अंगाचे पालन केले की आपण 24 तास कृष्ण भावनेमध्ये राहतो. तर हे सांगताना म्हणजे सांगताना रूप गोस्वामींच्या याच्यामध्ये हे करताना सांगत होते रूप गोस्वामी वाचताना मी ऐकले की की जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो जे भक्त आता मंदिरात जातात तर त्या भक्तांना पुन्हा की आईच्या गर्भामध्ये परत प्रवेशच करावा लागत नाही. ज्यांना मंदिरात जायला आवडतं. की पुनरपी मरणम पुनरपी जन्मम जठरेशनम असा काही एक श्लोक आहे तसं जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसत नाही. की जर आपण भगवंताच्या याला प्रदक्षिणा घालतोय किंवा तुलसी महाराणीला परिक्रमा घालतो. आता बऱ्याच आपण मंदिराची परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा, राधाकुंड परिक्रमा, वृंदावन धामाच्या परिक्रमा जे करतो. तर जे पादसेवन म्हणजे नवविधा भक्तीमध्ये सांगितलंय तर त्यांना परत परत नंतर ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये फसावं लागत नाही. आणि जे मंदिरामध्ये जातं त्यांना परत आईच्या गर्भामध्ये परत नंतर जन्म घ्यायची वेळच येत नाही असं याच्यामधून सांगितलंय. तसेच आता बघा आपण तुळशीला 3 बुंद जरी पाणी घातलं तर तुळशीला पाणी घातल्याचं किती पुण्य सांगितले की ब्रह्म आपण म्हणतो की यानी कहाणीचे पापानी ब्रह्म हत्यादी कहाणीचे की 3 बुंद जरी पाणी घातलं तर ब्रह्म हत्येसारखं जरी पाप असलं तरी ते पण पाप आपल्याला लागत नाही. तर ह्या सगळ्या उदाहरणाद्वारे ते सांगायचं की हे अभिधेय आहेत. भक्तीचे 64 अंग पालन करणे म्हणजे अभिधेय आहे. आणि हेच सर्व कार्य काय करतात तर आपल्यामध्ये सुकृती वाढवतात. आणि आपण प्रेमाने आनंदाने आपण सतत हे पार पाडला पाहिजे आणि आपण भगवंताच्या सेवेमध्ये सतत लीन राहायला पाहिजे. तर ह्या ज्या भक्ती अभिधेयमध्ये 4 प्रकारच्या भक्ती येतात. वैदिक साधना भक्ती, परत नंतर रागानुगा साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेमाभक्ती अशा स्टेप्स आहेत सगळ्या की 4 प्रकारच्या स्टेप्स आहेत. पण आपण सगळेजण राधेश्याम प्रभू म्हणत होते की आपण सर्वजण वैदिक साधना भक्तीच्या स्तरावरती आहेत. म्हणजे अभ्यास करतोय आपण सर्वजण. अजून आपण पुढची स्टेप गाठलेली नाहीये. जे आपण आता हे भक्त आहेत गृहस्थ आता आम्ही तर स्वतः वैयक्तिक गृहस्थ याच्यामध्ये जे आहेत ते वैदिक साधना भक्तीच्या स्तरावरती आहेत. त्याचं उदाहरण सांगत होते राधेश्याम प्रभू की एखादा जो बालक असतो की जो जन्मल्यापासून हळूहळू रांगणं, हळू धरून उठायला चालणं, आधार घेऊन हे करणं आणि परत नंतर हळूहळू एखादं पाऊल सोडून चालायचा प्रयत्न करतो. त्या प्रकारे आपली स्थिती असते. त्या प्रकारेच आपण हे करतो. आणि नंतर एक अशी स्थिती येते
की आपण हात सोडून ते बालक जसं चालायला शिकतं त्याप्रमाणे पण आपण पण भक्तीमध्ये असं शिकत शिकतच की आपलं भगवंतावरचं प्रेम विकसित करत राहतो. आणि परत नंतर अं, आपली जी सुप्त अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाहेर पडायला मदत होते. तर जसं कोळशाचं उदाहरण घेतो, की जसा कोळशावरती राख साठते आणि परत नंतर फुंकर मारल्याच्या नंतरच त्याच्यातून ते राख बाजूला झाल्याच्या नंतरच मग अग्नी प्रज्वलित होतो. त्याचप्रमाणे की आपण पण सर्व अनर्थाने भरलेलो आहे. आपल्यावर पण असं धूळ साठलेली आहे सगळ्या अनर्थाची आणि जेव्हा आपण ह्या कृष्ण भावनेची फुंकर मारू सर्व आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हाच आपल्याला काय होईल की सगळे अनर्थ निघून जातील आणि आपण पण आपला भाव शुद्ध करायला त्याला आपल्याला मदत होईल. तर तर सगळे हा चतुश्लोकी गीतेचं हेच महत्व सांगितलंय की काय म्हणजे कशा प्रकारे आपण भगवंताच्या सेवेमध्ये सतत राहिलं पाहिजे आणि त्याच्यामुळे भगवंत आज आपल्याला कशा प्रकारची बुद्धी आणि ज्ञान प्रदान करणार आहेत. तर हे शिकलं पाहिजे आपण की आपण कसे जीव आहेत. सर्व सर्व जीव आपण म्हणजे जीवाला सगळं कळायला पाहिजे की ब्रह्मांड आणि ह्या सर्व जीवांची उत्पत्ती करता भगवंतच आहेत. तर आपण ते भगवंत कशी बुद्धी देतात त्याच्यामधून एक उदाहरण पाहताना राधेश्याम प्रभू सांगत होते की जसं चैतन्य महाप्रभू श्रीरंगमला गेले आणि त्याच्यानंतर जो एक ब्राह्मणाचं उदाहरण दिलं की जो भक्त हे करत होते भगवद्गीता वाचत होते पण ते अनपढ होते ते व्यवस्थित वाचू शकत नव्हते त्यांना उच्चार करता येत नव्हता आणि सगळे आजूबाजूचे लोक जे दुसरे ब्राह्मण होते त्यांची टिंगल करत होते त्यांना हसत होते आणि जेव्हा पण त्यांची ती गुरुची आज्ञा होती की म्हणजे भगवद्गीता वाच म्हणून आणि त्यांचा मनपूर्वक त्यांचा प्रयत्न चालू होता आणि जेव्हा तिथे गेले चैतन्य महाप्रभू जेव्हा तिथे गेलेत आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांची स्थिती पाहिलीये की डोळ्यातून त्यांचे अश्रू यायलेत आणि त्यांनी गीतेचं पठण करायला जसं येते तसं तर महाप्रभूंना फार त्यांचं हे वाटलं आणि महाप्रभू त्यांच्या जवळ गेलेत आणि म्हणू लागलेत म्हणजे ही गीता वाचतोयस तू पण एक मला गोष्ट कळत नाहीये की तुझ्या डोळ्यातून अश्रू का येतात ते तेव्हा त्यांनी उत्तर दिले की मला हे जे फ्रंट पेज आहे याच्यावरती जे भगवंताने सारथ्य अर्जुनाचं अर्थाचं सारथ्य केले हे बघूनच मला ते भक्त आणि भगवंत याच्यामध्ये जो वात्सल्य भाव आहे यांच्या भगवंताचं जे आपल्या भक्ताशी जे आदान प्रदान आहे तर भगवंत आपल्या भक्तासाठी काही करण्यासाठी तयार असतात हे पाहूनच माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा घळघळ वाहत आहेत तर हे बघूनच महाप्रभू इतके खुश झाले हे ऐकूनच ते म्हणे खरं आतापर्यंत म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ खरं जो समजलाय ते खरं तर तू समजलायस आणि त्याच्यामुळे तुला आता म्हणजे ह्या श्लोकामध्ये ह्या उदाहरणावरून हे समजायचे आपल्याला की आपण किती उच्च शिक्षित आहेत किंवा आपण किती वेदाचं हे केलंय किंवा किती आपण अलंकार समजले किती व्याकरण समजले आणि किती प्रकारे आपण खूप पारंगत झालोय हे बघायचं नाहीये त्यांना खरं तर त्या गोष्टीचं हे नाही करायचं आता आपण चैतन्य महाप्रभूंच्या लीलामध्ये पण बघतो 2-3 उदाहरणं घेतो की सगळे वेदामध्ये पारंगत असलेले सार्वभौम भट्टाचार्य आणखी 2-3 उदाहरणं आहेत ते सगळे त्यांना सांगत होते की तू आता सगळं सोड आणि फक्त तू वेदांचा अभ्यास कर वेदांचं अध्ययन कर हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यांना ह्या गोष्टी अशा वेगळ्याच वाटायच्या महाप्रभूंचा जो भावविकार प्रकट व्हायचे डोळ्यातून अश्रुधारा व्हायचे ही भक्ती वाटत नव्हती कारण त्यांना खरं ती भक्ती म्हणजे काय याची व्याख्याच अजून त्यांची क्लिअर झालेली नव्हती सार्वभौम भट्टाचार्यांची त्यांना सगळं हे सेंटिमेंटल मूड मध्ये काहीतरी होतंय असं वाटायचं त्यांना सगळ्यांना जी सर्व भट्टाचार्य जी होते त्यांना तर त्यासाठी काय असं खूप मोठं हे करायची गरज नाही खूप सहज भक्ती करायची खूप प्रेमानं भक्ती करायची आणि त्यासाठी जी बुद्धी आहे ते भगवंत आपल्याला देणार आहेत ते ज्ञान आपल्याला देणार आहेत हेच ह्या भगवद्गीतेच्या ह्या श्लोकामधून सांगितले की फक्त तुम्ही प्रयत्न करा तुम्ही फक्त आचार्यांना नम्रपणे शरणागत व्हा मग ते बुद्धी द्यायचं काम भगवंत करतील म्हणून तर प्रल्हाद महाराज पण म्हणतात की प्रिय आत्मेश्वर सुकृत तर आत्म्यासाठी कोण प्रिय आहे तर भगवंतच प्रिय आहे आणि आत्म्याचे जे ईश्वर आहेत ते आता आत्मेश्वर म्हणले ते आत्म्याचे ईश्वर भगवान श्रीकृष्णच आहेत दुसरे कोणीच नाहीत हे आपल्या मित्रांना समजून सांगायलेत प्रल्हाद महाराज आणि त्यासाठी आपलं काय जमा होईल तर सुकृती जमा होईल आपली तर जीवाचं काय कार्य ते जीव सुद्धा आपल्या म्हणजे भगवंतासाठी कार्य करतो आणि भगवंत सुद्धा लगेच त्याचं आपल्याला रिप्लाय देत असतात तसंच आपण ध्रुव महाराजांचं पण उदाहरण बऱ्याचदा पाहिलं आहे की नाही ध्रुव महाराज पण तसेच होते
सुरुवातीला भौतिक कामना घेऊन गेले. त्यांचे पण परत नंतर गुरुच्या माध्यमातून, नारद मुनीच्या माध्यमातून परत त्यांना एक भगवंतांनी असं ज्ञान दिलं, त्यांना बुद्धी दिली. वरच्या पण याच्यामध्ये आपण उदाहरणामध्ये पाहिलं किंवा आता ध्रुव महाराजांच्या पण याच्यामध्ये पाहतो, भौतिक कामना घेऊन गेले, पण भगवंताची प्रार्थना करायला बसले ध्रुव महाराज. खूप तीव्रतेने प्रार्थना करू लागले आणि मग त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान प्रकट झालंय त्यांच्या याच्यामध्ये. मग त्यासाठीच आपण आपला पण संबंध भगवंताशी जोडला पाहिजे. आपण आहे तशा स्थितीमध्ये सतत भगवंताशी हे केलं पाहिजे. आणि हा तर आता कार्तिक मास चालू आहे. तर कार्तिक मासामध्ये तर उलट आपल्याला काही केलं तर त्याचं 1000 पटीने पुण्य मिळतंय. एक नाम घेतलं तर 1000 पटीने पुण्य मिळतंय. ज्या ज्या सेवा पार पाडतोय आपण त्या प्रत्येक गोष्टीचं 1000 पटीने पुण्य मिळते. म्हणून आपण आपला भगवंताशी संबंध घट्ट करण्यासाठी आपण जास्तीत जास्त ह्या महिन्यामध्ये आणखीन सेवा पार पाडल्या पाहिजेत आणि आपलं भगवंताशी जे नातं आहे ते एकदम स्ट्रॉंग केलं पाहिजे. तर महत्वाचं म्हणजे याच्यातून एवढंच शिकायचंय की अंशाचं काय कर्तव्य तर पूर्णाची सेवा करणे. आता आपण याच्यामध्ये 2-3 हे पाहिले की कर्मकांडी शुक्राचार्य कर्मकांडी होते. त्यांना बाकीच्या दुसऱ्या गोष्टीचं काही नाही, फक्त यज्ञ वगैरे पार पाडणं हे करणं. पण ते कशासाठी करतोय, त्याच्यातून आपल्याला काय प्राप्त करायचंय ह्या गोष्टीचं ज्ञानच नव्हतं, है की नाही. तर पाठीमागे आपण पाहिलं की आपण ब्राह्मण पत्न्यांचं व्रज याच्यामध्ये वृंदावन लीलामध्ये पाहतो की जेव्हा भगवंत कृष्ण बलराम लीला करत असतात तेव्हा त्यांना खूप भूक लागते आणि जेव्हा तिथे त्यांना कळते की बरेच ब्राह्मण इथे यज्ञ करत बसलेले आहेत यज्ञस्थलीवरती आणि मग जेव्हा आपल्या सखांना पाठवतात आणि प्रसादासाठी याचना करतात तर ते त्यांचा यज्ञ चालू आहे, त्यांची आहुती चालू आहेत. पण जे आता यज्ञाचे जे यज्ञ पुरुष आहेत, भगवंत आहेत सर्व हे करणारे, ते तिथे प्रकट झालेत, ते मागू लागलेत, तरी पण त्यांना त्याच्या गोष्टीचं भान नाहीये. काय कुणाला द्यायचं कुणाला नाही. ते सर्व गोपालक वापस आलेत कृष्ण बलरामाकडे आणि त्यांनी दिलं नाही म्हणून सांगू लागलेत. म्हणजे त्यांनी सांगितले की जावा ब्राह्मण पत्न्यांकडे जावा आणि मागा. तर जेव्हा सांगितल्या त्यांना त्या गोष्टीचं भानच राहिले नाही की त्यांना कृष्ण बलराम आलेत आणि हे जे आपण सगळं भोग जे बनवलेत हे यज्ञाच्या नंतर याच्यासाठी बनवलेत हे सांगायचं होतं. पण ते भोग त्यांना अर्पण करायचे पण भान नाही. त्यांनी आता भगवंत आलेत म्हणले की त्यांचं सर्व चित्त सर्व भगवंतावरती हे झालंय आणि त्यांनी काय केलं, सगळं जे भोग बनवले ते सगळं भगवंताला अर्पण केले. म्हणजे याच्या मागे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे करतोय कर्मकांड करतोय, आता बरेच जण भरपूर वेगवेगळ्या प्रोसिजर आहेत, वेगवेगळे व्रतवैकल्य करण्यामध्ये असतात. पण ह्या व्रतवैकल्यातून आपण भगवंतांना संतुष्ट करतोय का हे कळायला पाहिजे. आता बघतो आपण भौतिक जीवनामध्ये प्रत्येक जण किती सगळ्या देवी देवतांची सेवा करण्यामध्ये मग्न असतात. आपण किती जरी त्यांना सांगितलं की जी मूळ बुंदा आहे भगवंत आहे तर त्यांना अर्पण केलं की सगळ्या देवी देवता पण संतुष्ट होणार आहे. पण त्याला गोष्टी लक्षात येत नाही त्यांना. ते बाकीच्या देवी देवतांची सेवा करण्यामध्ये हेच असतात. तर हेच आपण ह्या ब्राह्मण पत्न्यांच्या उदाहरणामधून पाहिलं की आता ही लोक एवढे यज्ञ पार पाडूनही त्यांना काहीच प्राप्त झालं नाही आणि ह्या ज्या होत्या ब्राह्मण पत्न्या होत्या तर ह्या काही एवढ्या उच्च शिक्षित नव्हत्या किंवा त्यांना काही एवढ्या वेदामध्ये पारंगत नव्हत्या. त्या काही एवढं काही वेदाचं ज्ञान पण नव्हतं. पण सहज सरळ भगवंतावरती सर्व त्यांचं चित्त आणि त्यांचं प्रेम त्यांनी हे करून भगवंताची प्राप्ती सहज करून घेतली. तर आणखीन आपण 2-3 उदाहरणं पाहू शकतो की प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये जसं हनुमानजी होते, है की नाही. तर हनुमानजी पण काय फार उच्च शिक्षित होते का? फार त्यांनी वेदांचा अभ्यास केलेला होता का? खूप त्यांनी ज्ञानी होते का? काही नाही. ते एक दास भावामध्ये होते. प्रभू रामचंद्र काय सांगत होते सतत त्यांनी भगवान प्रभू रामचंद्रांना हृदयामध्ये धारण केलं होतं. प्रभू रामचंद्र जे जे सांगत होते त्या गोष्टीचे ते फार श्रद्धेने पालन करत होते, फार विश्वासानं पालन करत होते की हेच माझे परमगुरु आहेत आणि हेच माझं सर्वस्व आहे आणि हे जे सांगतात त्यासाठी मी माझं म्हणजे सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. असं प्रभू रामचंद्राप्रती हनुमंताची हे होती. काय त्यांना जास्त हे करायची गरजच नव्हती हनुमंतांना, है की नाही. सरळ भाव होता, सरळ शुद्ध भाव होता आणि तसं बुद्धी कोणी देत होतं तर भगवंत देत होते. दुसरं उदाहरण पण बघू शकतो, अर्जुनाचं उदाहरण बघू शकतो. आता अर्जुन तर क्षत्रिय होते, त्यांना सगळं क्षत्रिय धर्माचं पालन कसं करायचं याचं ज्ञान होतं. पण काय त्यांनी काय खूप वेदाचा अभ्यास केला नव्हता, ते वेदामध्ये पारंगत नव्हते अर्जुन सुद्धा. तरी ते भगवंताचे खूप जवळचे निकटचे मित्र होते. खूप भगवंतांना भगवंताशी त्यांनी पण भगवंतावर पूर्णपणे डिपेंड होते. आपण भरपूर उदाहरणं पाठीमागच्या पण लेक्चर मध्ये पाहिले की आता कुरुक्षेत्राच्या युद्धावरती वगैरे की एवढं मोठ्या शपथ घेतल्या त्यांनी की नाही आता संध्याकाळपर्यंत किंवा जयद्रथाचा वध असो. एक उदाहरण म्हणून सांगते की पण ते निवांत झोपलेत
आणि इकडे भगवंताची चैन उडून गेली की आता हा तर निवांत झोपलाय. भगवान जेव्हा येऊन बघतात तर मस्त छान. तर म्हणतात अरे तुला काही लक्षात येते का? किंवा पितामह भीष्मांनी पण हे केलं होतं. जेव्हा दुर्योधन चिडला की तुमचं फक्त शरीर माझ्या जवळ आहे, तुमचं मन पूर्ण 5 पांडवांमध्येच आहे. तुम्ही आमच्याकडे काहीच लक्ष देत नाहीत असं म्हणल्यानंतर की तेव्हा त्या दिवशी पितामह भीष्मांनी पण घोषणा केली होती की दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये एकतर मी राहील नाही तर एकतर अर्जुन राहील असं हे केलं होतं. तेव्हा भगवंतच चिंतित पडले. हा तर हे तर अर्जुन तर मस्तपैकी आपापल्या शिबिरामध्ये जाऊन छानपैकी झोप घेत होते. भगवान जाऊन उठवले त्यांच्या पायाला हे करून, "एवढं छान झोप घेतोयस म्हणे तू. तुला लक्षात आहे का पितामह भीष्मांनी काय हे केलीये? आकाश म्हणजे त्यांनी काय हे प्रतिज्ञा केलीये." तर म्हणे, "मी कशाला मला काय भ्यायची गरजच नाही कारण की तुम्ही आहेत ना. तुम्ही असल्यानंतर काय मला भ्यायची गरजच नाही." तर आपण ह्या उदाहरणावरून एवढं लक्षात येतंय, की आपल्याला भगवंताचा भक्त होण्यासाठी आपल्याला की खूप वेदामध्ये पारंगत होण्याची गरज नाही. खूप शास्त्राचा हे म्हणजे अध्ययन खूप डीपमध्ये जायची गरज नाहीये. फक्त आपले गुरु, आपले साधू, आपले जे गुरु महाराज सांगतात, आपले जे भक्त सांगतात, वरिष्ठ वैष्णव सांगतात, तेवढं आज्ञेचं पालन करायचंय. तर त्याच्यामुळे प्रभुपादांनी जे सांगितलंय, प्रभुपादांनी जे सांगितले, की सकाळच्या मंगल आरतीपासून शयन आरतीपर्यंत आपण कसं कृष्ण भावनेमध्ये लीन राहिलं पाहिजे. हं. 24 कसं भगवंताचं सतत चिंतन केलं पाहिजे. असं त्याने काही कठीण परिश्रम करायचे नाही. आता प्रभुपादांचे लेक्चर ऐकतोय आपण. त्या लेक्चरमध्ये पण दर सोमवारी आपण ऐकतो, की काही जास्त कठीण परिश्रम करायची गरज नाही. फक्त सरळ आपण जे आता भगवंताचं वितरण करतोय, भगवंतासाठी प्रसाद बनवतोय, बुक डिस्ट्रिब्युशन म्हणा किंवा भगवंताची सकाळची मंगल आरती करतोय. किंवा माताजी लोक हे प्रसाद बनवण्याच्या सेवेमध्ये असतात. प्रभूजी लोक दुसऱ्या ह्या भगवंताच्या रिलेटेड सेवेमध्ये कुठलीही सेवा असो, ते सगळं कार्य म्हणजे भगवंताचेच केलेले कार्य आहे. असं वेगळं काही करायची गरज नाहीये. तर हे सर्व करण्यासाठी आपल्याला कोण सगळं ज्ञान देते तर आपले गुरु ज्ञान देते. जर ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. तर या ज्ञानाचा प्रकाशित वितरित करणारे कोण आहेत तर आपले गुरुच आहेत. आणि त्यासाठी श्रीकृष्णांना जाणणे हे सर्व वैदिक ज्ञानाचे अंतिम सार आहे. आता याच्यामध्ये हे कर्मकांडी लोक होते, यांना कर्मकांडच माहित होतं. पण आपले जे परंपरेमध्ये जे आचार्य आहेत ते कसे आहेत तर तितिक्षव करुणिका सहृदय सर्वदेहिना अजात शत्रव शांता साधव साधू भूषणा. तर साधूची लक्षणं कशी आहेत हे सांगितले, की तो सहनशील असतो, करुणेने भरलेला असतो आणि सर्व जीवांशी मैत्री बाळगणारा असतो आणि त्यांना कोणी शत्रू नसतो. तो शांत चित्त असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते शास्त्राच्या आदेशाचे पालन करणारे, शास्त्राच्या आदेशाचे पालन करून त्याप्रमाणे आचरण करणारे असतात. हे सर्व गुण ह्या सर्व साधूंमध्ये असतात. आणि इथं तर त्यांनी ह्या आपण ह्या श्लोकामध्ये पाहतोय, की शुक्राचार्य शास्त्राचे पालन करायला सांगत नाहीयेत. उलट त्यांना त्या गोष्टीपासून दूर करायलेत, की तू खोटं बोल, तू आता दान देऊ नकोस. आणि हे करून पण अजून शाप पण द्यायला निघालेत, की सर्व तुझं सर्व साधन निघून जाणार आहे. आणि त्यांनी शाप पण दिलाय. तर कशा प्रकारे आपण भगवंताला सिलेंडर राहायला पाहिजे, हे फार गोष्ट महत्वाची आहे. तर मला बलराम प्रभूजींची आज्ञा होती, की 8:45 पर्यंतच वेळ आहे, कारण की बऱ्याच अनाउन्समेंट आहेत आज आपल्या. तर किंवा आपण कशा प्रकारे भगवंताला सिलेंडर झाला पाहिजे, कशा प्रकारे भगवंत आपल्याला बुद्धी देतील आणि ज्ञान देतील. त्याप्रमाणे जसं जसं मला भगवंतांनी बुद्धी दिली आणि ज्याप्रमाणे ज्ञान दिले, त्याप्रमाणे मी थोडंसं सगळ्या गुरु महाराजांच्या कृपेने, मालिनी माताजी आणि सर्व वरिष्ठ वैष्णवांच्या कृपेने तर काही 4 शब्द सांगायचा प्रयत्न केलाय. तर काही तर मी माफी मागते. याच्यामध्ये काय ऍडिशन करायचं असेल तर आपले वरिष्ठ वैष्णव आहेत, ते ऍड करतील. आणि काही प्रश्न उत्तरांचं जे सेशन आहे तर त्याची उत्तरं आपले वरिष्ठ वैष्णव देतील. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान झालं माताजी. हरी बोल. तर खूपच सुंदर त्या माताजीने सांगितले, की भक्ताच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही, मग तो शाप असेल किंवा मग वरदान असेल, भगवंताच्या प्रेरणेनेच मिळत असते. यासाठी माताजीने अनेक उदाहरणं दिलेली आहेत. तर खूपच सुंदर झालं एकंदरीत माताजी. आणि भगवद्गीता 10.10 मधील माताजीने श्लोक प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलेला आहे. ते श्याम सतत युक्ताना, याच्यावर माताजीने खूपच सुंदर असं सविस्तर चर्चा झालेली आहे. खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे माताजीनं. तर माताजीने इतकं सुंदर प्रवचन दिलं, त्याबद्दल आपण माताजींचे आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळेस हरी बोल म्हणून स्वागत करूया. हरी बोल. हरे कृष्णा. यानंतर काही अनाउन्समेंट आहेत. तर आपल्या सर्वांना माहितच आहे, की डिसेंबर महिना हा मॅरेथॉनचा किंवा बुक डिस्ट्रीब्युशनचा महिना